ह्याच्यामध्ये असणार रोग प्रतिकारक शक्ती, किडीला जास्त बळी पडणार नाही, असे हे सगळे गुणधर्म ह्याच्यामध्ये आहेत. तर जे विष आपण आपल्या पोटामध्ये घालतोय, हेच विष आपल्याला इतर रोगाला बळी पाडतंय. कुठल्याही प्रकारचं आपण खत किंवा कीटकनाशक मारलेलं नाही, की ज्यामुळे नैसर्गिकरित्या हे वाढलेले आहेत. ह्याला निश्चित आता हे काळं वाण जे आहे, याच्यामध्ये आयर्न आणि लायकोपीनचे कंटेंट जास्त मिळतील आणि म्हटलं तरी महिन्याला किमान ₹10,000 तरी खर्च ह्या फवारण्यांसाठी येतो. तो आपण जैविकरित्या करत गेलो, तर 2,000 मध्ये पण तो जैविक खतांचा, औषधांचा खर्च भागू शकतो. म्हणजे काळे टोमॅटो म्हणजे आपण देशी वाण संवर्धन केलेले आहेत आणि ह्या देशी संवर्धन वाणापासून आपल्याला जे सत्व आहेत, न्यूट्रिशन आहेत, हे याच्यामध्ये आहेत. आपण इथं पाहतोय जे काळा टोमॅटो आहे आणि आपला हा नॉर्मल टोमॅटो आहे. दोन्ही डिशेस आहेत. पण हे सगळे बियाणं आपण पुन्हा पुन्हा संवर्धन करून पुढच्या वर्षी लावू शकतो. याच्यातले जे बियाणे निघतात ते आपण लावा. याचं जे न्यूट्रिशन आहे किंवा ह्याच्यामध्ये असणार रोग प्रतिकारक शक्ती, किडीला जास्त बळी पडणार नाही, असे हे सगळे गुणधर्म ह्याच्यामध्ये आहेत. तर इथं आम्ही 30 प्रकारचे वेगवेगळे वाण टोमॅटोचे लावलेत. तुम्ही इथं जर पाहिलेत तर ह्याच्यामध्ये रोग राई फार कमी आहे. म्हणजे अगदी कवळे शेंडे जरी बघितले तर ह्याच्यामध्ये रोगराई नाही. हे तर आजच्या घडीला जर टोमॅटो ज्यावेळी आपण लावतो, तर त्या टोमॅटोमध्ये टुटा नावाचा एक रोग आलाय किंवा तिरंगा नावाचा रोग आहे. हे इतके हानिकारक आहेत की ह्याला किती औषधं मारले तरी ते कंट्रोल होत नाहीत किंवा औषधाचा खर्च खूप होतो आणि तीच औषधं या पानातून ह्या फळामध्ये येतात आणि फळं आपण खातो, की जे विष आपण आपल्या पोटामध्ये घालतोय, हेच विष आपल्याला इतर रोगाला बळी पाडतंय. आज कॅन्सर सारखे मोठे मोठे आजार हे अशा प्रकारच्या केमिकल युक्त खतं किंवा औषधामुळे होतात. तर ह्याचा अतिरिक्तता जर टाळायचा असेल, तर किमान ज्याला खायचं स्वतःला पिकवायचं आहे, त्यांनी अशा प्रकारचे हे टोमॅटो लावले पाहिजेत. ह्याचे कलर हेच दर्शवतात की ह्याच्यामध्ये जे लायकोपीन असतील किंवा इतर घटक आहेत, हे आपल्यासाठी फार चांगले आहेत. ह्याच्यामध्ये जे असणारे प्रोटीन किंवा आयर्नचे घटक हे खूप जास्त प्रमाणात आढळून येतील, की जे इतर टोमॅटोमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आज टोमॅटो जरी कापला तरी त्याचा वास येत नाही. इथं आपण ज्यावेळी रानात फिरतो त्यावेळी त्याचा परफेक्ट वास तुम्हाला येतोय, कारण ते देशी वाण आहेत आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं आपण खत किंवा कीटकनाशक मारलेलं नाही, की ज्यामुळे नैसर्गिकरित्या हे वाढलेले आहेत. ह्याला तुम्हाला घालायचं असेल तर सेंद्रिय खतं किंवा जे जीवाणू खतं ह्याचा वापर जास्त करा किंवा होमिओपॅथी सारखी औषधं किंवा जैविक मधले जे काय अर्क आहेत त्याच्या फवारणी केल्या तरी हे चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतोय. त्यामुळे केमिकल कमी करून देशी वाण जे आहे ते संवर्धन केले तर निश्चित आपल्याला टोमॅटोमध्ये चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे. टोमॅटोमध्ये सगळ्या प्रकारचे टोमॅटो आहेत. चेरी टोमॅटो पासून ते मोठ्या आकाराचे टोमॅटो हे इथं आपण लावलेले आहेत आणि ह्याची वाढ आता 10 फूट आहे. अजून हे 30-40 फुटापर्यंत जाऊ शकतात असे हे वाण आपण पाहिलेत आणि माल बघितलं तर खालपासून वरपर्यंत लागलेले आहेत. अजून तुम्हाला वरपर्यंत शेंड्याला फुलं दिसत आहेत. जे फुलं अजून शेंड्यावर आलेली आहेत. जसा इथं हे घसानं टोमॅटो लागलेत खाली, इथं तुम्ही बघा खालचे पिकलेले आहेत. इथला टोमॅटो आहे, याच्यावरती परत टोमॅटो लागलेत. असे हे लागत लागत चाललेत. नोडचं डिस्टन्स पण कमी, म्हणजे ह्याच्यातलं जे काय 2 घसामधलं अंतर पण कमी आहे आणि रोगाला कुठेच बळी पडत नाही. हिरवागार तुम्हाला तजेल या टोमॅटोमध्ये दिसतोय. हे सर्व देशी वाण आहेत. आता देशीमध्ये फक्त टोमॅटोच नाही तर भोपळ्याचे 10 प्रकार आहेत, वांग्याचे 13-14 प्रकार लावले आहेत. पुढच्या वर्षी ते 50 प्रकार आम्ही वांग्याचे लावणार आहे. त्याच्यानंतर चवळी आहे देशी मधले, कारल्याचे 5-6 प्रकार लावलेले आहेत, दोडक्याचे प्रकार आहेत. त्याचबरोबर आम्ही इथे जे संवर्धन केलेले देशी काशीफळाचे भोपळेचं पण जमिनीवर पसरलेले वेल आहेत किंवा देशी मेथी, कोथिंबीर आणि गवार याचे सर्व बियाणे इथं उपलब्ध करून दिलेत आणि ते आपण जर लावले घरीच्या घरी भाजीपाला तयार करण्यासाठी परसबागेमध्ये, तर कुठलाही भाजीपाला मार्केटमधून आणण्याची गरज नाही. हे सर्व आपलं आपण घरी तयार करू शकतो. येत्या 16 ते 20 जानेवारीला बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषक हे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन आहे. त्या प्रदर्शनमध्ये आपण सर्व शेतकरी बांधव किंवा शहरी जे काही ग्राहक असतील किंवा महिला वर्ग असेल यांनी या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे
जे तुम्हाला सर्व एका ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चित. आता हे काळं वाण जे आहे याच्यामध्ये आयर्न आणि लायकोपीनचे कंटेंट जास्त मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे टोमॅटो जे बघितलं तुम्ही झाड जरी तुम्ही दाखवलं त्याच्यामध्ये लक्षात येईल की ह्याच्यामध्ये टोमॅटो लागण्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे असं नाही की हा हा सोडून द्या देशी आहे. हा हा चेरी प्रकारातला आहे. पण ज्यावेळी तिथं आपण काळा टोमॅटो लावलाय त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोमॅटो लागण्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे नॉर्मल जो हायब्रिड टोमॅटो आपण 50-55 टन काढतो त्याच्या अगेन्स्ट हा 40-45 टन तर नक्कीच निघणार आहे. आणि मार्केटमध्ये थोडंसं अजून कसं आहे घेणाऱ्यांची जी आहे संख्या ती दिसण्यावर जाते. प्रत्येकाला असं वाटतं की टोमॅटो लाल मोठा मिळाला पाहिजे. पण ज्यावेळी खातो त्यावेळी त्याची चव आपल्याला लागत नाही. ज्यावेळी ग्राहकांनी अशा प्रकारचे टोमॅटो खातील तेव्हा त्याची चव कळेल, तेव्हा हे जे नक्कीच आकर्षण वाढणार आहे. मार्केट याला निश्चित उपलब्ध होणार आहे. तर याला असं काही आपल्याला समज नको राहिला की उत्पादन कमी येईल. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तर तुम्हाला लक्षात येईलच की उत्पादन कशा प्रकारे येत आहे. तर बियाण्याचा खर्च वाचणार आहे. बाकीचीच तर मेहनत आहेच त्याच्यामध्ये आपल्याला खतं घालायला लागणार नाहीत. पण बियाण्याचा जो खर्च आहे आज जर बघितला शेतकऱ्यांना किमान एका एकरामध्ये 7,000 टोमॅटोची रोपं लागतात आणि एक टोमॅटोचं रोप ₹1.25 ते ₹1.5 म्हणजे ₹8,000-9,000 त्यांचं जो खर्च आहे तो इथंच वाचेल. रोपं घरच्या घरी तयार करू शकतात आणि ते लावू शकतात आणि बाकीचा रासायनिक खताचा जो खर्च आहे तो किमान ₹20,000-1,000 एकरी येतो. तोही ह्या ठिकाणी वाचेल. त्यांनी शेणखतं वापरावीत. शेणखतं फक्त जरी वापरले तरी चालेल किंवा जीवाणू खतांचा वापर केला तरी चालेल. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या त्याला अन्नद्रव्य उपलब्ध होतील. इतर कीटकनाशकं जर बघितली तर दर आठवड्याला एक कीटकनाशक मारावं लागतं. त्या कीटकनाशकाचा खर्च एका फवारणीला किमान ₹3,000 चा येतो. जर टोमॅटोचा कालावधी जर बघितला तर 4.5, 5, 6 महिन्यापर्यंत टोमॅटो चालतो. दर आठवड्याला एक टोमॅटो जर म्हणलं तरी महिन्याला किमान ₹10,000 तरी खर्च ह्या फवारण्यांसाठी येतो. तो आपण जैविकरित्या करत गेलो तर 2,000 मध्ये पण तो जैविक खतांचा, औषधांचा खर्च भागू शकतो. म्हणजे फवारणीचा किमान एक ₹7,000 ते ₹8,000 खर्च महिन्याला वाचेल. तर हे एवढे खर्च ह्या टोमॅटोमुळे वाचतील शेतकऱ्यांचे.